गुड इव्हनिंग माझ्या सर्व मैत्रिणींना. तर आज आहे होळी, हे तुम्हाला पण माहिती आहे. पण काय करायचं, होळी असून पण मला आज काही सुट्टी नाही आहे. मी आज ड्युटीवर गेलेली दुपारी 1 वाजता आणि मला यायला 8:30 वाजले संध्याकाळचे. तर घरी आईला स्वयंपाक वगैरे मी करायला सांगितलेला आहे आणि त्याने म्हणजे तयारी करून ठेवलेलीच आहे. मला फक्त घरी जाऊन रेडी व्हायचं आहे, साडी वगैरे घालून, आणि होळीची पूजा करायची आहे. तर आमचे साहेब मला घ्यायला आलेले. मी घरी पोहोचली. आल्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि ही अशी साडी घातली. कशी रेडी झाली तुम्ही नक्की सांगा मला कमेंटमध्ये. ताट वगैरे बनवून घेतलं तयार करून आणि आता आम्ही खाली जात आहेत, मी आणि आमची आई. तर खाली होळीची तयारी वगैरे केलेली आहे. तर आज होळी असून पण मला सुट्टी नव्हती, तरी पण मी आले. होळीची पूजा तुझी स्थापना केलेली आहे. या संपूर्ण कॉम्प्लेक्स वरती कोणतंही काही वाईट संकट आलेलं असेल, कोणतीही काही वाईट घटना घडणार असेल किंवा घडली असेल, तर त्या सर्व अडचणीतून तू वाट काढून दे आणि आलेल्या संकटांना तू मात करायची ताकद सर्वांना दे. बिल्डिंगच्या आतमध्ये इलेक्ट्रिक पॅनल आहेत किंवा रंग केलेला आहे, तर शक्यतो बाहेर या. मोकळी जागा आहे, तिथे जाऊन तुम्ही होळी खेळा. नंतर इथे मस्त अशी आम्ही होळीची पूजा करून घेतली, मी आणि आईने. तरी त्या अगोदरच लोकांनी पूजा सर्वांनी करून घेतलेली आणि साईडला थांबलेली, आणि आम्हाला थोडासा लेट झालेला दोघींना. तर म्हणजे इथली पूजा ना होळीची खूप सुंदर असते बरं का. दरवर्षी पूजा करतात होळी म्हणजे, आणि घरातले सर्वच लोक येतात, छोटे लहान 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 मुलं किंवा बायका किंवा जेंट्स लोक सर्वच जण येतात सोसायटीमधले, आणि एकत्र मिळून ही होळी साजरी करतात. आणि म्हणजे खूप छान वाटते बरं का ह्यावेळेस होळी. म्हणजे गावाकडं पण इतकी सुंदर होळी करत नाहीत. गावाकडं कसं प्रत्येकजण येतं, आपली आपली पूजा करून घरी पटकन जातात, पण तसं इथं नाही. इथे ना सर्व एकत्र मिळून पूजा करतात आणि म्हणतात की होळीमध्ये की आपला म्हणजे राग किंवा अहंकार, मत्सर जे पण आहे ते होळीमध्ये जळून जाऊ दे. आपल्या घरामध्ये सुख, शांती, आनंदी सतत निर्माण होऊ दे, म्हणून हे होळी असे साजरी करतात असं. तर अशी ही होळी आपली साजरी झाली. तर आपलं कर्तव्य म्हणजे ड्युटीवर जाणं आणि घरी येऊन परत आपले सण पण साजरे करणं, हे एका बाईला जमतं. चला बाय. कसा वाटला